आणि मित्रांनो, आता मंदिराचा तृतीय वर्धमान दिनाचा जो दिंडी सोहळा होता तो पार पडलेला आहे। आणि आता या आमच्या मेटे पाटीलवाडीतील सर्व महिला भगिनी जमलेल्या आहेत। मुंबई पुण्यातील गावच्या आणि काही माहेरवशने सुद्धा खूप सारे आलेले आहेत। आणि याने सुंदर असा खूप सर्वांनी साड्यांची मॅचिंग केलेली आहे। या कार्यक्रमासाठी खास त्यांनी या साड्या मागवल्या होत्या। आणि ह्या सर्व आमच्या मेटे पाटीलवाडीतील महिला आहेत। खूप खूप अभिनंदन सर्व महिलांचं। आणि आता थोड्या वेळाने जेवणाला सुरुवात होणार आहे। आता पंक्ती लागणार आहे तिकडे मंडपामध्ये, तर आता सर्वजण जेवायला जाणार आहेत तिकडे, तर तो सुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो। काही इकडे आमचा सत्कार समारंभसुद्धा चालू आहे। आणि मी आता येऊन पोहोचलो आहे मित्रांनो कावणामध्ये। आणि आजच्या दुपारच्या जेवणाची जी तयारी आहे ते आमच्या मेटे आवेरवाडीतील ग्रामस्थ पाहत आहेत। आणि इकडे बघा आता ऊन झालेला आहे, दुपारची वेळ आहे, त्यामुळे थोडा थंडा हा आहे पेरू ज्यूस आहे। खूप टेस्ट मस्त आहे याची, मी पिऊन पाहिला थोडा। हा पेरू ज्यूस आहे तो बनवत आहेत। आणि इकडे कावणामध्ये जेवणाची सुद्धा जोरदार तयारी चालू आहे। हे आमचे सचिन आवेरे बघा भाजी बनवत आहेत। ही तरुण पिढी आहे आत्ताची, खूप हौशी आहेत लोक। बघा ही आपली गावाकडची मंडळी आहे सगळे मिलिंद, इकडे सचिन, आपला सचिन आवेरे आपला वर्गमित्र आहे तो। आणि बघा कशी भाजी बनवतोय। तर असं पाहिजे, तरुण वर्ग पुढे पाहिजे प्रत्येक गावातील कार्यक्रमामध्ये। हा आमचा राजू बिलवलकर आहे, या दोघांसाठी पेरू ज्यूसचे ग्लास घेऊन उभा आहे, कारण ते दोघंजण कामं करत आहेत, तर त्यांच्यासाठी तो ज्यूस घेऊन आला इकडे। आणि आता इकडे सत्कार समारंभ चालू आहे। हे आमचे चिपळूण उकताडमधील माझी उकताडची हे बुरटे भावकी आहे। दादांचा आमच्या सत्कार होतोय। आणि हे बघा इकडे सर्व यांची बुरटे भावकी बसलेले आहेत, वहिनी आहेत इकडे, आणि दादांचा इकडे सत्कार होतोय। मित्रांनो, आता भोजनाची सुरुवात झालेली आहे इकडे। तुम्ही बघू शकता आता इकडे सर्व आता जेवायची पंक्ती बसलेल्या आहेत। मंडप घालोनी घोसलो मती, मंडप घालोनी घोसलो मती, रंग चिंबडोले चित्र काढती, रंग चिंबडोले चित्र काढती, आत बैसुल्या विष्णू पंगती, आत बैसुल्या विष्णू पंगती, पाची पटवाले वाडी द्रौपदी, पाची पटवाले वाडी द्रौपदी, मना सीता जय जय रावणा रावणा राज गंभीर केले, सीते सारखे रत्न चोरून नेले, सीते सारखे रत्न तुला पटेना, चौदा चौघडे राज तुला मिळेना,
मना सीताकांत स्मरण जय जय राम. रामाचा जनिता कथाय पिता सूर्याची बनली नाते ऐसे कसे सूर्याचा मुकनाया म्हणतो बाप तुझा कसा बोले विठ्ठला पदा सर्व मंडळी स्तोत्राऊ द्या सर्व मंडळी स्तोत्राऊ द्या गोष्टी बोलणे स्तोत्राऊ द्या गोष्टी बोलणे स्तोत्राऊ द्या गरीबांना हे मान्य करून घ्या गरीबांना हे मान्य करून घ्या उशीर झाला याची माफिरा उशीर झाला याची माफिरा मंगलमुळे घ्याओ घ्या तुम्ही मधुर कडिया लागे पहा भूरती लाडू विवसा नगे बहुगरे भाजी कशी किरती पक्वाने दुसरी अनेक दुसरी पक्वावरी शोभती देवा पोटवरी नसे दिळभरी शंका कसा घेतील पार्वती पदे महादेव नेत्री दोनही रे प्रकाश पसरे अत्यंत ते सादरे माता शेंद्र पादरे वरी बरे दुर्वांकुराचे पुरे माझे चित्तविरे मनोरथ पुरे जे कोणी चिंता हरे गोसावी सुखवान देव कैरे त्यामुळे आला परे हरा हरीच्या घरी एक रंगी चकाकी हरी राईला वरी वाळवंती रोविला तुळसी मंदिरीचा असा विठ्ठला देवीला पंढरीचा पुंडरी कवरे इकडे जेवण वाढतात सगळे आणि कावनात बघूया आता इकडे सगळे आमची तरुण मंडळी आहे. मोगरे साहेब डाळ घेऊन चालले. काय डाळ आहे का भाजी 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 घेऊन चालले. काय गावडे ना देखरेखीला भट्टा वगैरे चाललाय ना भट्टा बनवलेला आहे थंड जेवल्यानंतर प्यायला. इकडे आता मी कावनात आलोय तुम्ही बघू शकता. इकडे जेवल्यानंतर
हा मट्टा बनवलेला आहे पिंप भरून. इकडे रेलचेल बघा काय चाललंय इकडे. एक टाकी भरलेली आहे फुल. इकडे जेवण वाढणाऱ्यांची गडबड चालू आहे. इकडे महिला मंडळ जेवायला बसलेले आहेत आणि इकडे बघा ही आमचे कावणी आहेत. इकडे इकडे मट्टा बनवायचं चाललंय. केळी वगैरे आहेत इकडे आणलेले आहेत भरून. इकडे जिलेबी सुद्धा आहे इकडे. बाकीच्या केळी आता ह्या इकडे वाड्याला नेणार आहेत. ते भाताचे दुर्डे इकडे भरून ठेवलेले आहेत. इकडे भाताचे दुर्डे भरलेले आहेत. इकडे भात घातलेला आहे. पुन्हा भात घातलेला आहे काय बरं.